Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. काँग्रेसने नागपुरातून विकास ठाकरे यांना उमेदवारी जी आहे ती जाहीर केलेली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात विकास ठाकरे नागपुरातून निवडणुकीच्या मैदानात असणार आहे। आपल्या सोबत बोलण्यासाठी स्वतः विकास ठाकरे आहेत। भाऊ, काय सांगाल, निवडणुकीमध्ये तुमच्या नावाची जी घोषणा आहे ती झालेली आहे, किती आव्हान मानता आणि कसं निवडणुकीला सामोरं जाणार आहे आपण? मला वाटते की आव्हान तर नाही, ही विचारधारेची निवडणूक आहे, ही लोकसभेची निवडणूक आहे। 10 वर्ष ज्यांनी लोकसभेत राज्य केलं त्यांनी कशा पद्धतीने हा देश चालवला, देशावर किती कर्जाचा डोंगर आहे, देशाची लोकशाही अबाधित आहे का, या देशात संविधान बदलण्याची भाषा वापरल्या जात आहे, या सर्व विषयांवर या लोकसभेच्या निवडणुकीत मतदान होणार आहे। देशातील जनतेने 10 वर्ष यांना दिले, परंतु 10 वर्षामध्ये यांनी काय केलं, या देशातील लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला। आणि म्हणूनच आपण पाहत असाल की इंडिया बनली, सर्व लोकांना वाटू लागले की लोकशाहीच नाही राहणार तर हा देश डुबून जाईल आणि हुकुमशासारखं हा देश होईल। आणि म्हणून संविधान वाचवण्यासाठी इंडियामध्ये सर्व पक्ष एकत्रित आले आहे आणि त्या इंडियाचा मी उमेदवार आहे। या देशातील जनता आणि या नागपुरातील जनता संविधानाचं रक्षण करण्यासाठी, देशातील लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी मतदान करणार आहे। कारण की त्यांच्या डोळ्यासमोर आहे की कशा पद्धतीनं कारवाया होत आहे, कशा पद्धतीनं सरकारी संस्थांचा वापर करून मोठे मोठे नेते नेस्तनाबूत करण्यात येत आहे, कशा पद्धतीनं सरकार पाडण्यात येत आहे। तर मला वाटतं ही अराजकता आहे आणि याच्या विरोधात जनतेचा रोष आहे। जनता डोळ्यांनी पाहत आहे, त्यांना संधी मिळेल त्या क्षणी जनता दाखवून देणार आहे की देशात असं चालणार नाही। भाजप म्हणते की कुठेतरी विकासाचा मुद्दा घेऊन ते जनतेसमोर जाणार आहे, मतदारांसमोर जाणार आहे। काँग्रेस काय मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार आहे? कसं आहे, जो सत्ताधारी पक्ष असतो तो सत्तेत असताना विकास करतो, तो मुद्दा घेऊन जनतेसमोर जातो। 10 वर्षाआधी सत्तेत आम्ही होतो, 4 वेळा मुत्तेमवार साहेब खासदार होते, राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते, तेव्हा या शहराचा विकास झाला, तेव्हा नाही झाला असं नाही, मोजून दाखवणार आहे। तर हा विकास केला तर काही उपकार केले नाही हो। जनतेने तुम्हाला जे पद दिलं होतं आणि संविधानाने जो अधिकार दिला होता त्या अधिकाराच्या जोरावर तुम्ही शहराचा विकास केला असेल, पण त्या विकासापासून सामान्य जनतेला काय फायदा झाला, सामान्य जनतेचे प्रश्न सुटले काय, सामान्य जनतेचं नुकसान झाले काय, याची सुद्धा चर्चा होणार आहे। तुम्ही विकास झाला म्हणताना मग शहरातील जनता ठरवेल की आमच्या गाड्या पाण्यात वाहून गेल्या काय, आमच्या घरासमोरचे रस्ते बनले काय, त्या विकासामुळे शहरातल्या सामान्य गोरगरीब माणसाला काही फायदा झाला असेल तर त्या विकासाचं महत्त्व, विकास तुम्ही देशात केला असेल, करोडोचे कामं केले असेल, परंतु शहरातल्या जनतेला काय मिळालं याच्यावर सुद्धा या निवडणुकीचं भवितव्य आहे। कुठेतरी भाजप आणि त्यांचे जे नेते आहेत ते आश्वस्त आहे आणि ते म्हणतात की 5 लाखापेक्षा जास्त जी मार्जिननी निवडणुकीमध्ये आमचा विजय होणार आहे। तर काय वाटतंय तुम्हाला, काँग्रेसचं काय हे असणार आहे, तुमचं काय? म्हणजे 5 लाखाची मार्जिन म्हणजे समोरच्या पक्षाला काही मतच मिळणार नाही त्याचा अंदाज आहे, परंतु त्यांनी लक्षात घ्यावं की 13 वेळा या शहरातील जनतेने लोकसभेत खासदार काँग्रेसचा पाठवला, 3च वेळा ते गेले। मागच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये या शहरातील जनतेने 2 काँग्रेसचे आमदार 2-2 हजारांनी पडले, त्यानंतर पदवीधर शिक्षक, हे सगळं काँग्रेसला कल दिला आहे। जर असं असतं तर हे काँग्रेसचे काहीच दिसले नसते, सगळे दुकान बंद झाले असते आणि घरी झोपले असते। या शहरात लोकशाही, संविधानाला मानणारे लोक आहे, या शहरातील जनतेलाही वाटते की लोकशाही राहावी, संविधान सुरक्षित राहावं आणि त्यासाठी या शहरातील जनता मतदान करणार आहे। आपण बघितलं, हे होते विकास ठाकरे जे नागपुरातून केंद्रीय मंत्री आणि भाजपचे हेवीवेट जे नेते आहेत नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणुकीच्या लोकसभेच्या मैदानामध्ये उतरलेत। नागपूरहून कॅमेरामॅन अशांत रंगारीसह योगेश पांडे, मुंबई तक।